आठवडी बाजारातून एवढा बाजार आणलेला आहे. तुम्ही बघू शकता की आता मुलांची शाळा चालू झाली की आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. यासाठी मी आता तुम्ही बघू शकता की आलं घेतलेलं आहे, भोपळा आणलेला आहे, खूप छान अशी वांगी गावरान मस्त भेटलेली आहे. त्यानंतर इथं चिगळची भाजी मिळालेली आहे, टोमॅटो आहे, ढबू मिरची आहे, मुलांना खूप आवडते. आणि डब्याला पण काय होतं, सुकी भाजी बनवता येते. नंतर ककडी आणलेली आहे, कैरी आणलेली आहे, म्हटलं कैरीचं थोडंसं लोणचं करावं आंबट गोड. त्यानंतर मेथीची भाजी आणलेली आहे. आता पावसाळ्यामुळे काय झाले, मेथीची भाजी थोडी महागलेली आहे. मला ही 35ला एकच भेटलेली आहे. त्यानंतर हा पालक आहे, पालक बघा एवढूसाच आहे, तरी पण हा 25ला मिळालेला आहे. शेपू चुका आहे, मी त्यांना म्हटलं की 50चं द्या 2, तरी त्यांनी नाही दिलं. ही 30ला एक भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता की मस्त अशा पालेभाज्या आणलेल्या आहेत. आणि जे काही मुलांच्या डब्याला लागतंय त्या मी वस्तू आणलेल्या आहेत, त्या मस्त अशा आपल्याला काय करायच्या आहे, फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आहेत. त्या आठवडाभर जातील, खराब होणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत. तर ह्या कशा ठेवायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे फ्रीजचं खालचं खोकं आहे, त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ककड्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. एक एक करून सर्व ककडी एका साईडला मी ठेवत आहे. त्यानंतर इथं साईडला जागा आहे, तिथं आपण खाली टोमॅटो ठेवायचे आहेत. आता मी इथं टोमॅटो ठेवते. आपण टोमॅटो ठेवूया. मी इथं कॅरी बॅगचा वापर केलेला नाही, कारण कॅरी बॅगमुळे काय होतं, आपल्या आरोग्यासाठी ती चांगली नसते. मी या बॉक्समध्येच ठेवते शक्यतो. नंतर इथं साईडला थोडी जागा आहे, तिथं अगोदर आपल्याला वांगी ठेवायची आहेत. मी अगोदर वांगी ठेवून घेते. त्यानंतर आता याच्यावर आपल्याला ही ढबू मिरची आहे ना, ती ठेवायची आहे. सर्व ढबू मिरची मी आता इथं ठेवणार आहे. एक एक करून सर्व ढबू मिरची आपल्याला ठेवायच्या आहेत. आता मी इथं पण प्लास्टिकचा वापर केलेला नाही, कारण भाज्या लवकर संपून जातात. त्यानंतर आता मी हे भोपळे आणलेले आहेत, भोपळे पण इथं साईडला बसतात. अशा पद्धतीने मी ठेवून दिलेले आहे. आता मी भाज्या ज्या आहे ना, ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवणार आहे. आता ह्या तर भाज्या ह्या खोक्यामध्ये व्यवस्थित ठेवून झालेल्या आहेत. आता आपण बाकीच्या ह्या 3 भाज्या राहिलेल्या आहेत त्या नीट करून एका कपड्यामध्ये ठेवणार आहे. चला आता आपण या नीट करायला घेऊया. आता ही चिगळची भाजी आणि पालकची भाजी आपल्याला असं काय करायचं आहे, एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायची आहे. आता मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर या भाज्या ठेवलेल्या आहेत. इथं मी मेथी आणि शेपूचुका घेतलेला आहे. तो ज्या वेळेस करायचा आहे ना, त्यावेळेस मी नीट करणार आहे. तो पण याच कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण मी इथं प्लॅस्टिकचा वापर करत नाही. आणि हे आलं जे आहे ना, ते मी वाटीतच ठेवलेलं आहे. मी आलं कधी फ्रीजमध्ये ठेवत नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, हे पटकन खराब होतं आणि हे पटकन संपूनही जातं आठवडाभर. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये जरी ठेवलं आणि बाहेर जरी ठेवलं तर काही एवढा फरक पडत नाही. शक्यतो म्हणतात की आलं हे फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यासाठी मी बाहेरच ठेवणार आहे. मी इथं वाटीत असंच ठेवणार आहे हे आलं, आणि जसं लागल तसं मी घेणार आहे आणि ह्याच्यावर एक कपडा ठेवणार आहे. आता ही कोथिंबीर आणलेली आहे, खूप छान आणि फ्रेश आहे. परंतु काय झालेलं आहे, पाऊस आमच्या इथं पडल्यामुळे इथं तुम्ही बघू शकता की माती वगैरे आहे. त्याच्यामुळे कोथिंबीर अगोदर मी स्वच्छ धुणार आहे आणि थोडं सुकवणार आहे. सुकल्यानंतर ही पण एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे. त्यामुळे काय होतं, भाज्या सडत नाहीत. प्लास्टिकमध्ये भाज्या सडतात. अगोदर ह्याला स्वच्छ धुवून घेते आणि नंतर दाखवते. अशी स्वच्छ अशी कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायची आहे पाण्याने. हे बघा खूप छान अशी निघलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं एखादं ज्यातून पाणी वगैरे नितळलं जातं, तुम्ही बघू शकता असं वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आपल्याला ठेवायची आहे आणि पाणी नितळवायचं आहे. आणि नंतर आपल्याला ही सुकली की
एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायची म्हणजे ठेवायची आहे आणि आपल्याला लागेल तसं आपल्याला याचा वापर करायचा आहे. हे बघा सगळं पाणी आहे ते अशा पद्धतीनं खालून निघून जातं आणि ही कोरडी होते. आता पाऊस चालू झाल्यामुळे काय होतंय, ह्याला माती लागते आणि माती जर भाजीत गेली तर काय होतंय, खडं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला अगोदर ही अशा पद्धतीनंही पाणी निथळून घ्यायचे आहे, नंतर याचा वापर करायचा आहे. आणि या फ्रीजच्या ड्रावरमध्ये अशा पद्धतीने मी ह्या भाज्या स्टोअर केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि लागेल तसं आपण याचा वापर करणार आहोत.